इझी सोप्या कोकणी पद्धतीत गव्हाचे पिठाचे मालपोळे किंवा मालपुवा घरातल्याच इन्ग्रेडियंट्समध्ये मोजक्या साहित्यामध्ये पटकन 8 ते 10 मिनिटांमध्ये जाळीदार तयार होतात. आणि ओडिशा फेमस मालपुवा. मालपुवा बनवण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ. रवा जर बारीक नसेल तर मिक्सरला लावून घ्या. 2 पिंच मीठ. मी यामध्ये 2 चमचे घी घेतलेले आहे. तुम्ही वनस्पती घीही घेऊ शकता. 1/4 कप बारीक रवा. 2 ते 3 चमचे मिल्क पावडर. 1/4 टीस्पून खायचा सोडा, बेकिंग सोडा. 4-5 बदाम क्रश करून घ्यायचे आहेत बारीक पातळ. मी यामध्ये मिल्क पावडर मिक्स केलेली आहे. तुम्ही दुधाची शाई नाही तर फ्रेश क्रीमही मिक्स करू शकता. क्रश करून घेतलेले बदाम मिक्स करून आणि थोडे गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत. जागरी पावडर नाही तर शुगर पावडर आणि गोड तुमच्या आवडीनुसार घ्या. मी यामध्ये 3 चमचे मिक्स करून घेतले शुगर पावडर. मालपुवामध्ये शुगर पावडर मिक्स न करता दुसऱ्या पद्धतीत मालपुवा बनवण्यासाठी शुगर चासणी बनवून मालपुवा डिप करून शुगर चासणीमधलेही मालपुवे छान होतात. शुगर चासणी बनवताना त्यामध्ये केसरचे धागे जर मिक्स केले तर अजून छान होतात मालपुवे. पाणी थोडा गरम करून घेतलेला आहे, जास्तही गरम नाही. थोडा थोडा पाणी मिक्स करून एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं. मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही यामध्ये प्युअर दुधाचा वापर करून त्याने छान होतात मालपुवे. मी यामध्ये पाण्याचा वापर करण्याचं कारण की मी ऑलरेडी मिल्क पावडर मिक्स केलेली आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. अजिबात गुठल्या यामध्ये ठेवायच्या नाही आहेत. जास्तही बॅटर जाड आणि पातळ नाही करून घ्यायचं. यामध्ये गुठल्यान टाईप वाटत असेल तर यामध्ये बदामाचे काप मिक्स केल्यामुळे पीठ उचलल्यानंतर रिबनीसारखं असं पडायला लागलं की समजायचं परफेक्ट आपला बॅटर तयार झालेला आहे. 1 कप गव्हाच्या पिठामध्ये 1.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. गॅसवर कढई ठेवून तेल नाही तर तूप मालपुवा फ्राय करण्यासाठी मालपुवा बनवण्यासाठी पसरटवाली कढई जर घेतली तर त्यामध्ये छान होतात मालपुवे. यामध्ये मी वेलची पावडर विसरले होते मिक्स करायला. मी आता मिक्स करून घेते. यामध्ये केवड्याचा इन्सेस नाही तर रोज वॉटरही मिक्स करू शकता. पूर्णपणे छान असा फेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण रवा मिक्स केल्यामुळे पाणी जर रव्याने जर ऑब्झर्व केलं असेल तर बॅटर जाड झालेलं असेल तर यामध्ये थोडा पाणी मिक्स करून घ्या. मी 2-3 चमचे एक्स्ट्राचे पाणी मी मिक्स करून घेतलं आहे. बॅटरची थिकनेस पाहू शकता, एवढीच थिकनेस ठेवायची आहे. तेल गरम करून किती छोटे मोठे मालपुवे पाहिजे असतील त्याप्रमाणे मालपुवे तयार करून एका वाटीचे नाहीतर एका पलीचे मेजरमेंट घेऊन तेवढेच मालपुवे मोठे छोटे करून घ्यायचे. हलक्या हाताने मालपुव्यावर तेल ओतून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये रवा मिक्स केल्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे तयार होतात मालपुवे. मालपुवा बनवण्यासाठी गॅस फास्ट आणि स्लो करूनच मालपुवे शिजवून घ्यायचे, नाही तर आतून शिजणार नाही. गॅसची फ्लेम फास्ट जर ठेवलीत तर मालपुवे पटापट करपतील. या पद्धतीत सर्व मालपुवे तयार करून एक जागेवरच मालपुव्याचा बॅटर ओतून घ्यायचा. असं पसरवून नाही घ्यायचं. पसरवून जर मालपुवे घेतलेत ना तर वाकडे तिकडे येतात, म्हणून एक जागेवरच ओतून घ्यायचं आहे बॅटर. एक जागेवर बॅटर ओतल्याने त्याने परफेक्टली गोल गोल असे मालपुवे तयार होतात. सर्व मालपुवे तयार करून छान असे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे जाळीदार तयार होतात मालपुवे. वरून गार्निशिंग क्रश करून घेतलेले बदाम. 1 नंबर जाळीदार असे मालपुवे तयार झालेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि मालपुवे खायला आणि बनवायला विसरू नका.